संभाजी ब्रिगेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांनी खेडमध्ये धावती भेट दिली। जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी यांनी जोरदार स्वागत केले। छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास प्रदेश संघटक उमाकांत उपाडे, कोकण प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत भोसले, कोकण विभाग प्रमुख संघटक अविनाश पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष सूर्यकांत भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी यांनी मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। प्रशांत गमरे यांनी आभार व्यक्त केले। कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पक्ष आणि या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट मनोजदादा आखरे साहेब यांचा या ठिकाणी खेडला धावता दौरा संपन्न होत आहे। त्या निमित्ताने उपस्थित असलेले स्वतः ॲडव्होकेट मनोजदादा आखरे साहेब, शिवश्री सूर्यकांत भोसले साहेब अध्यक्ष कोकण प्रदेश, शिवश्री अविनाश पाटील साहेब प्रमुख संघटक कोकण विभाग, शिवश्री उमाकांत उपाडे साहेब वर्धा जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी तसेच सर्व कार्यकर्ते हो। सर्वप्रथम मी शब्दसमूहाने आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। मान्यवर उपस्थित आहे, त्यांचं स्वागत करणे आपण आद्य कर्तव्य समजतो। जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी यांना मी विनंती करतो की संभाजी ब्रिगेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे साहेब यांचं त्यांनी स्वागत करावं। त्यानंतर प्रदेश संघटक शिवश्री उमाकांत उपाडे साहेब प्रदेश संघटक उपस्थित आहेत। त्यांचाही सादिकभाई जिल्हाध्यक्ष सादिकभाई काझी हे चार व पुष्पगुच्छ देऊन डोके धरून त्यांना स्वागत करते। कोकण प्रदेश अध्यक्ष शिवश्री सूर्यकांत भोसले साहेब उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत होईल। कोकण विभाग प्रमुख संघटक
शिवश्री अविनाश पाटील साहेब यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत होत आहे. सादिक भाई काझी जिल्हाध्यक्ष. काही महिन्यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून सादिक भाई काझी यांची नियुक्ती झाली आणि प्रदेशाध्यक्ष अखेरे साहेब यांचा कोल्हापूर दौरा होता आणि या दौऱ्यानिमित्त जात असताना या ठिकाणी धावती भेट दिलेली आहे आणि त्या निमित्ताने एक छोटेखानी कार्यक्रम इथे पार पडतो आहे. मी त्याचे प्रस्तावित घेऊन बोलवतो आहे कोकण विभाग कोकण प्रदेशाध्यक्ष शिवश्री सूर्यकांत भोसले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक सादर करावं. सर्वांना श्रेष्ठ उपस्थित मान्यवर संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, गोपाटे साहेब, तसेच कोकण संघटक अविनाश साहेब, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सादिक काझी साहेब, तसेच उपस्थित पवार साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवर. आज आपण संभाजी ब्रिगेड अखंड महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष पदाच्या दौऱ्यासाठी कोकण विभागातर्फे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एक संयुक्त दौरा आपला धावता घेतला होता आणि त्याकरता आज दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. हा धावता दौरा अशा कारणाने आपल्या कार्यक्रमासाठी मोजकाच वेळ मिळण्या कारणाने आपली उपस्थिती कमी मिळाली. त्याबद्दल मी दादांना सर्वस्वी माफी मागतो की आपल्या कार्यक्रमासाठी अतिशय उपस्थित मोजकी मिळाली. तरी सुद्धा भविष्यात यापुढे मला वाटतं ज्यावेळेस काझीबाईंना आम्ही या स्पॉटमध्ये नियुक्ती दिली होती आणि त्याचे सर्वस्वी सागर पवार साहेब, आपले पत्रकार साहेब अनेक मंडळी होती. दादा या सभागृहामध्ये पुढे बसायला जागा नव्हती आणि आपण त्याला त्यांची नियुक्ती दिली होती. आज वेळच अशी मिळाली की संध्याकाळचा टायमिंग असतो 7:30-7च्या दरम्यान सर्व वर्कर लोक जे आपली तरुण मंडळी असतात या MIDC हिच्या विभागामध्ये अनेक तरुण आहेत जे सादिकबाईंच्या बरोबरीने असतात. पण ते आता तुमच्या वेळेच्या अनुषंगाने तुम्हाला इथून परत कोल्हापूरला जायचं आहे या कारणामुळे आपण तुम्हाला जास्त वेळ थांबू शकत नाही आणि म्हणूनच मी सादिकबाईंना म्हणतो जे असते आहे त्या कार्यक्रम दादांचा कार्यक्रम आपण घेऊया. त्यांचं मार्गदर्शन 5 मिनिटं काय आणि 1 तास काय, शेवटी 5 मिनिटात पण आम्ही ज्या गोष्टी तुमच्यावर ऐकून घेऊ ते भविष्यात त्याचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोलण्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम आपण कोकणासाठी तुमच्या उपस्थितीमध्ये एक छानपैकी आपण पनवेल ते रत्नागिरीपर्यंत तिन्ही जिल्ह्यामध्ये आपण 3 ते 4 दिवसाचा एक दौरा ठेवू आणि आमच्याकडे कोकणामध्ये मार्चमध्ये एक अतिशय चांगला शिमगा महोत्सव असतो. म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी मंदिरात आमच्या भाविक लोकांचा एक धार्मिक सण आहे आणि या सणाच्या द्वारे जर आपण त्या तारखेनुसार वेळ दिला तर त्या तारखेला आपण चांगल्याच ठिकाणी आणि चांगल्या उपस्थितीमध्ये आपण मंदिराद्वारे लोकांपर्यंत पोहोचू आणि तुमची उपस्थिती आलेली आहे तुम्हाला तारीख कळवेल आणि तुमची तारीख पण आम्ही जोडून देऊ एवढं सांगतो. आज या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळात वेळ काढून त्याबद्दल कोकण विभागातर्फे सादिकबाई काझी रत्नागिरी जिल्हाध्यक्षातर्फे तुम्हाला सर्व धन्यवाद देतो. यानंतर मी माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ. धन्यवाद भोसले साहेब. आपण म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेला जिल्हाध्यक्ष म्हणून सादिकबाई काझी यांची नियुक्ती झाली होती आणि याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता त्याला साक्षीदार मी आहे. कारण मी त्यावेळेला सूत्रसंचालक अँकरिंग माझ्याकडेच होती. तर अखंड हॉल भरलेला होता. सादिकबाई ची नियुक्ती झाली आणि नियुक्तीनंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्यांनी विधानसभेचा अर्ज भरला होता
आणि विधानसभेचा अर्ज कारण नियुक्ती झाल्यानंतर अवधी कमी होता आणि सर्व कागदपत्रे जमा करणे वगैरे त्याला कालावधी भेटला नव्हता. पण लोकांमध्ये जी चर्चा होती की जर यांचा अर्ज जर राहिला, अर्ज जर टिकून राहिला तर काहीतरी चमत्कार हे साधीभाई काळजी या ठिकाणी करतील अशी लोकांमध्ये चर्चा होती. अशा व्यक्तिमत्वाला मी आता निमंत्रण देतो, जिल्हाध्यक्ष साधीभाई काळजी. जय जिजाऊ, जय शिवराय. संभाजी ब्रिगेड पक्षाचा अवधी दौरा, या दौऱ्याचे प्रमुख मनोजदादा आखरे साहेब हे महाराष्ट्राचे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी आज स्वतःला एक स्वाभिमान या कार्यक्रमाला किंवा मला किंवा येणाऱ्या सर्वांना आपण एक स्वाभिमान ठेवायला पाहिजे की हा दौरा रायगड जिल्ह्यामध्ये होता. आणि जेव्हा मला भोसले साहेबांनी हे सांगितल्यानंतर मी बोललो की तुम्ही रत्नागिरीत घ्या, जेणेकरून माझे या रत्नागिरी तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या साहेबांचे पाऊल लागावे. जे कार्यक्रम कसंही होईल तो विषय नाही आहे, पण त्यांनी इथं येणं गरजेचं आहे. कारण का आमची जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाल्यानंतर आपल्या आमच्या कधी बैठक झाली नाही, भेट झाली नाही, म्हणून मी त्याला विनंती केली होती आणि ते माझ्याकडे मी हा दौरा मागून घेतला. आणि या दौऱ्यामध्ये जे मी मागितलं ते दौरा मला भेटला. या दौऱ्याचे सर्व उपस्थित आमचे उपाळे साहेब आणि पाटील साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठ, सर्व बंधू भगिनी, मी लोक कमी आहेत असं मी काय बोलणार नाही. कारण हा धावती भेट आहे आणि जरी धावती भेट असली तरी लोक कमी असले तरी मला पुढचा कार्यक्रम घेण्यासाठी एक एनर्जी हा एक ते मिळालेली आहे. मी पुढचा कार्यक्रम हा हॉलमध्ये घेणार नाही. माझा पुढचा कार्यक्रम असेल तर कुठंतरी ओपन जाग्यामध्ये असेल आणि त्या जाग्यामध्ये साहेबांना बघे इथपर्यंत लोक दिसतील हे मी वचन देतो. हा एक माझा कामाचा प्रत्येक वेळीचं नियोजन असतो आणि मी कधी खचत नाही. माझ्या खचण्यामध्ये कधी विषय येतच नाही. साहेब आले, एवढे मोठे साहेब आले तर आपण त्यांच्यासमोर एवढं लोक वगैरे बसतो, मी कधी खचत नसत. मला बरं वाटतो कारण पुढचा कार्यक्रम माझ्या एनर्जीनुसार होणार आहे. मी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष झालो आणि मला एक विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने त्यावेळी मला पद मिळाला. जे भोसले साहेबांनी, प्रदीप साहेब, माझे रिया मॅडम ह्या सगळ्यांनी मिळून माझ्याशी गाठीभेटी केली, इंटरव्ह्यू झाला. त्याच्यानंतर मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाची नियुक्ती झाली. त्याचबरोबर मला त्यांनी हेवी फॉर्म सुद्धा दिला. मी गुहागर विधानसभेमध्ये फॉर्म भरला जेणेकरून मला एक संधी मिळाली की बाबा एका सामान्य माणसाला पदाबरोबर एक हेवी फॉर्म भेटतो. हे माझे भाग्य होते या पक्षाच्या वाटीने. हे मी कधी विसरू शकत नाही. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी अभियान कार्यक्रम अजून चालू केलेला नाही. 1-2 महिने झाल्यानंतर इलेक्शन झाली. इलेक्शन नंतर मंत्रिमंडळ आला. लोक त्यामध्ये बिझी असतील, त्यामुळं आपण जरी समजा आता गावागावामध्ये फिरतो काही लोक वेळ देणार नाही किंवा नियोजनमध्ये लोक येणार नाही. म्हणून हा मी दौरा थोडासा माझा कोकण अभियान कार्यक्रम मी थोडा थांबवून ठेवलेला होता. आणि त्यानंतर माझी मुलगीची डिलिव्हरी झाली. त्याच्यामध्ये मी 15 दिवस बिझी झालो. अजूनही मी माझ्या कामाचा पत्ता ओपन केलेला नाही. ज्यावेळी मी कामाची सुरुवात करेन तळागाळ्यामध्ये माझा हा संभाजी ब्रिगेड पक्ष मजबूत होण्यासारखा दिसेल. माझ्या तालुका निवडणूक केलेली नाही
हे फक्त मी एकटेच्या जीवावर हे कार्यक्रम करत आहे. अजून माझ्या हे समर्थक आहेत, अजून मी पक्षामध्ये अजून काही गोष्टीला इन्व्हॉल्व करून नाही घेतलेलं आहे. अजून जेव्हा माझे हे काम बघतील, माझे विचार बघतील, तेव्हा हे माझा जो कुटुंब असतो, मी पक्षमुख घेत नाही, मी माझा कुटुंब म्हणून, माझा एक सिंडिकेट म्हणून, जेणेकरून माझ्या कार्यकर्ता, माझ्या कामाचा एक स्वभाव असायचा की जेणेकरून पहिले कार्यकर्ते माझे मजबूत व्हायला पाहिजे. कार्यकर्ता मजबूत झाला तर गावाचा विकास हे आरामात होतो आणि माझ्या लोकांना काम करायला कुठेतरी सोपा होतो. ह्याच उद्देशाने मी काम करत असतो. मी तालुका अध्यक्ष खेड तालुका होतो काँग्रेसचा 2009ला. माझी कामाची पद्धत वेगळी होती. मी चांगल्या पद्धतीने माझा काय रिपोर्ट होता लोकांकडे सब्जेक्ट म्हणून मला आता ह्या कामामध्ये एका जिल्ह्यामध्ये मला जे काय संधी मिळालेली आहे, हा संधीचा फायदा माझ्या पक्षाला मी नक्कीच देईन. मला अजून महिलांचा एक सेल तयार करायचा आहे, पर्यावरण सेल आहे, वाहतूक सेल आहे, अजून बरेचसे सेल आहे जे अजून मी सुरुवात केलेली नाही. मला माझ्या संघटनेचा धोरण माझ्याकडे नाही. तुमचे उद्देश मला कळलेले आहे, फक्त मला टाइम नाही भेटला, त्यामुळे थोडासा टाइम थोडीशी माझ्याकडनं चूक आहे असं मी समजतो. वेळ द्यायला पाहिजे, पण याच्यापुढे माझ्या कार्यकर्ते हे असतील, मजबूत असतील, पक्षाच्या वतीने जेव्हा मी एखादा पदनियुक्ती करतो त्याचा सर्वे व्हायला पाहिजे. असंच पाहिजे म्हणून मी फटाफट कुणाला 4 लोकांना बोलून हे मी योग्य ठरत नाही माझ्या मते, माझ्या याच्याने काही देणे. त्यामुळं मी लोकांचा सर्वे चालू आहे. प्रत्येकाला एखादा तालुका अध्यक्ष दिल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला काढू शकत नाही. हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याच्या बायोडाटा बघू. मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक चांगली टीम बनवून देईन ह्या जिल्ह्यामध्ये. आणि कुठंतरी ह्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये, एका तालुक्यामध्ये आमदार दिसेल एवढी मेहनत मी करून देणार. कारण मी जरी मुस्लिम असतो तरी माझा सर्व धर्माचा भाव, माझे कामगार वर्ग, आज मी कामगार क्षेत्रातूनच राजकारणात आलो आणि माझ्या MIDC मध्ये जे काही गोष्टी आहेत ते करायला पाहिजे ते करतोय. अजून लोकांना आपल्याकडे काय अपेक्षा आहेत ते आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण ह्या पक्षाच्या वतीने आपल्याला काय मिळू शकतो. तर उद्योग रोजगार जे आपले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, अजून इथे वेळ घेणार आहे, त्यांची सगळ्यांची लिस्ट काढेल आणि आपल्या महिला बचत गटामध्ये काय गोष्टीचे रोजगार असतात आणि ते आपण मला माहिती आहे त्याची. आणि माझ्या युवक लोकांना काय संधी असेल त्यामध्ये बिझनेस करू शकतात. आणि MIDC मध्ये साहेब अजूनही भरपूर काय करू शकतो. असं नाही की MIDC मध्ये काय करू शकत नाही. आज MIDC मध्ये मी स्थायिक असताना आपल्याला ह्या महिलांना सुद्धा आता हिंदुस्थानी वर्गमध्ये 80 महिला तिकडे भरती केली आणि ह्या स्थायिक लोकांना ते रोजगार मिळाला, इतर बाहेरच्या लोकांना तिथे रोजगार मिळालेला. त्यामुळे असं काही गोष्टी आहेत की आपल्याला MIDC मध्ये जरी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही 100% त्या MIDC मध्ये आपल्या लोकांना, आपल्या जागेच्या लोकांना चांगल्या पद्धतीने आपण एक रोजगारच्या माध्यमातून विकास मदत करू शकतो, त्यांचा घर मजबूत करू शकतो. हे सगळे हेतू, हे सगळं माझ्याकडे विचार माझ्या मनामध्ये आहे ते मी करणार आणि तुम्ही त्याला साथ देणं गरजेचं आहे. आणि माझं एकच मत आहे की ह्या पक्षाच्या वतीने मला तुम्ही काय काय गोष्टी म्हणजे जसं कसं आहे की आपल्याकडे लॉ हा विषय कुठं त्या संघटनामध्ये आपण बांधलेली आहे नाही मला माहिती नाही. आता मी बघितलं सगळे लॉ वकील लोकच आहेत त्या पक्षामध्ये काम करताना. मला तो एक चित्र पॉझिटिव्ह दिसतो की ह्याच्यामध्ये काम करणारे छोटे मोठे सगळे पदाधिकारी लॉचे वकील आहात आणि त्या माध्यमातून जे लोकांना विकास मिळेल, जे लोकांना विचार मिळेल, हे ह्या पक्षाशिवाय कुठे मिळणार नाही असं मला दिसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मराठा समाजामध्ये काही गोष्टी चांगल्या पद्धतीने काम करत असतात, त्यांना आपण सोबत घेऊन काम करणारे आहोत. मी अगोदरच हिंदुस्थान युवामध्ये 527 कामगार होते, त्यातला एक मुसलमान होतो. सगळ्यांच्या लीडर अध्यक्ष मीच होतो आणि मला कधीही मी पक्षामध्ये काम करताना कामगारांमध्ये मी कधी मुसलमान हा शब्द दाखवलेला नाही. म्हणून ते मला
त्यांच्या चुलापर्यंत माझे पाय होते, ते मला एवढं प्रेम देत होते. अशा पद्धतीने मी काम केलेला माणूस आहे. आणि मी माझ्या कार्यकर्ते ह्याच्या पुढे तुम्हाला मी संधी मला कामाची मिळणारच आहे, त्याबद्दल मला काही टेन्शन नाही. पण तुम्हाला ह्याच्या पुढचा जो कार्यक्रम असेल तो माझ्या कार्यकर्त्यांचा एक मान असेल, एक जाण असेल. आणि तुम्हाला सांगतो, इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या स्वतःच्या सहखर्चाने गाडी घेऊन आलेला असेल, ते मी तुम्हाला वचन देतो. आणि अशा पद्धतीने काम करून मी जिल्हा मजबूत करेन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून. आणि तुम्ही मला ही संधी दिली, त्याच्या इथं तुम्ही आला, हे मला सगळ्यांकडनं मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मी आभार पण बोलतो. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काळसे साहेब. आपण जिल्हाध्यक्ष नवीन आलेली जबाबदारी सांभाळताना पुढील आपले जे काय ध्येय आहे आणि पक्ष संघटन आहे त्याबद्दल आपण साहेबांना आश्वासन दिलेलेच आहे. आणि आम्हालाही खात्री आहे की आपण ते आश्वासन पूर्ण करा. आणि लवकरच एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून साहेबांना दाखवू. अनेकांना बोलायचं पण साहेबांना जायचं आहे, पुढचा दौरा आहे, तिथून फोन येत आहे. त्यामुळे मी ॲडव्होकेट मनोज दादा आखरे साहेब प्रदेश अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, मार्गदर्शन करावं. प्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सुप्रियांना अभिवादन करतो. आजच्या या कोकण विभागाच्या धावत्या दौऱ्याच्या निमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे संघटक सन्माननीय महाकांत जोगाडे, सन्माननीय विभागीय अध्यक्ष कोकण विभाग श्रीकांतजी भोसले, सन्माननीय विभागीय कार्याध्यक्ष श्री अविनाशजी पाटील साहेब, संभाजी ब्रिगेडचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ज्यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे, त्यांना नियुक्त जिल्हाध्यक्ष सन्माननीय सादिक काजी साहेब, आमच्यासोबत आलेले आमचे सहकारी सुशील लढाईचे शरद कदम आणि माझ्या उपस्थित सर्व बसलेले भावांना माझ्या बहिणींना, पुन्हा ही जीवाचा अन्न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाची या जगद्गुरु तुकोबारायांच्या अधिष्ठानावर आपण संभाजी ब्रिगेडची वाटचाल सुरू केलेली आहे. त्यामुळं या चळवळीमध्ये, या पक्षामध्ये जात पात धर्म समाज हा कुठलाही भेद न करता एक व्यापक भूमिका घेऊन आम्ही याची बांधणी करतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा, जगद्गुरु तुकोबारायांचं सामाजिक अधिष्ठान या विचारधारेवर आणि शिव शाहू फुले आंबेडकर या महामानवांच्या कृती विचारांच्या परंपरेवर आम्ही काम करतोय. त्यामुळं विचार आणि कृती म्हणजे बोलणे एक आणि करणं नाही असं होणार नाही. म्हणून आपण जो विचार करतो, जे महापुरुष आहेत त्यांचे विचार जर आपल्याला समाजात रुजवायचे असेल, लोकांपर्यंत रुजवायचे असतील, तर त्या महापुरुषांची विचारधारा आत्मसात करत लोकांमध्ये ती पोहोचवण्याचं काम करणं गरजेचं आहे. कारण आज संभाजी ब्रिगेड आपण निर्माण केला ते उद्दिष्ट आहे की व्यवस्था परिवर्तनाचं उद्दिष्ट आहे. जे काय महाराष्ट्राच्या भारतामध्ये आज सगळं गोंधळ बांधलेला आहे, यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी खचून गेलेला आहे, माझा युवक बेरोजगार खचून गेलेला, कामगार क्षेत्र पूर्ण बुडीत निघालेले. म्हणून कुठंतरी या सर्वांना न्याय देण्यासाठी शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता या 5 सत्ता अत्यंत महत्वाच्या सत्ता आहेत. आणि त्या सत्ता काबीज करण्यासाठी आपण महाराष्ट्रावर काम करतो. तुमच्या माहितीसाठी एक उदाहरण देतो. संभाजी ब्रिगेडचं काम काय आहे, छोटं काम सांगतो. कारण संभाजी ब्रिगेडच्या कामाचा जर आपण पाढा वाचत गेलं तर खोलीभर साहित्य आपल्याकडे संभाजी ब्रिगेडचं आहे. कारण दररोज संभाजी ब्रिगेड आंदोलनामध्ये असते, दररोज वेगवेगळे विषय आमच्या समोर असतात. महापुरुषांच्या सन्मानामध्ये आम्ही काम करतो. कुठेही महापुरुषांचा सन्मान असेल, कुठेही शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, तिथे आम्ही काम करतो.
कारण संभाजी ब्रिगेडने ज्यावेळेस निर्मिती केली त्यावेळेस पक्ष निर्मिती करत असताना एकच ब्रीद आम्ही केलं, शेतमालाला हमीभाव आणि दारूमुक्त गाव. कारण ज्या गोष्टीपासून शेतकरी सुखावे तो हमीभाव त्याला मिळाला पाहिजे आणि ज्या गोष्टीपासून माझी माता भगिनी सुखावे तो गाव दारूमुक्त झाला पाहिजे. म्हणजे बोरगा म्हणून ही भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रावर जातोय आणि म्हणून या 5 सत्ता ज्या आहेत जोपर्यंत या महापुरुषांच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत परिवर्तन घडणार नाही. आणि म्हणून आम्ही या 5 सत्ता मिळवण्याचं उद्दिष्ट घेऊन संभाजी ब्रिगेडची बांधणी करतो. आज हा कोकण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला कोकण. रायगड जिल्हा ही त्यांची राजधानी आहे आणि म्हणून शेजारीच तुमची रत्नागिरी आहे. मला वाटते संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं आहे एक दुसरा समाधी मार्ग त्यावेळेस आपल्याकडे जुनी पदाधिकारी होते. हे सगळं एक या पटलावर आपण प्रत्येक ठिकाणी कोकणामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा त्यांचा वारसा चालवणारा चालवणारी युग आहे. परंतु इथं या कोकणामध्ये सुद्धा मागे आम्ही आव्हान केलं होतं की अनेक बैठका रामदासच्या बैठका केल्या असतील त्या माध्यमातून लोकांचे झोपडपणाचं काम चाललेलं असतं. त्यामुळे आम्हाला कोणाचा विरोध नाही, परंतु सत्य इतिहासाचं लेखन झालं पाहिजे. लोकांचं मन मान मनका मस्त मेंदू सशक्त झालं पाहिजे. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाने काम केलं पाहिजे आणि प्रयत्नवादाने त्यांनी काम करून चांगलं सुजलाम सुफलाम जीवन जगलं पाहिजे. त्यामुळे बूट पॉलिश पासून तेल पॉलिश पर्यंत उद्योग आपण सांगतो. आपल्या वेगवेगळ्या आघाड्यामध्ये आपण काम करतोय. महिला आघाडी असेल, उद्योजक आघाडी असेल, युवक आघाडी असेल, विद्यार्थी आघाडी असेल, अशा वेगवेगळ्या आघाड्या आपल्या काम करतात आणि उद्योजकांचे प्रशिक्षण शिबिर, स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण शिबिर आपण ते देत असतो. आणि कार्यकर्ते ज्यावेळेस संभाजी ब्रिगेडमध्ये येतात त्यांनी काय काम केलं पाहिजे, गाव खेड्यामध्ये गेल्यानंतर काय कार्य केलं पाहिजे त्याची सुद्धा एक मिशन 100 प्रोग्राम आपण तयार केलेला आहे. आचारसंहिता आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपल्या आहेत. हे सगळं काही तुमच्याकडं तुमच्यासाठीच आपण ते तयार केलेलं आहे. कारण कोकणामध्ये आणि महाराष्ट्रात कोकणामधला माणूस हा सुद्धा या चळवळीमध्ये सहभागी झाला पाहिजे आणि सुखकर झाला पाहिजे. कारण इथं प्रचंड ताकद कोकणामध्ये आहे, परंतु विचार तुमच्यापर्यंत गेला नाही म्हणून आपण तिथंच बसून आहे. असं म्हणतात की हमने सोचा ही नहीं कि हालात बदल सकते थे, हमने सोचा ही नहीं कि हालात बदल सकते थे, गिरते गिरते भी कई लोग संभल सकते थे. हम थमे रहे झील के पानी की तरह, हम थमे रहे झील के पानी की तरह, दरिया बनते तो कई दूर निकल सकते थे, दरिया बनते तो कोई दूर निकल सकते थे. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड ऊर्जा आहे. माझ्या भगिनी आहे या घरामध्ये तुमची जी ताकद, तुमची जी ऊर्जा आहे या विचारधारेच्या पाठीशी यावं ही भूमिका व्यापक संभाजी ब्रिगेड या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणि या कोकणामध्ये वापरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. आमचे जे काही शिलेदार आहेत सन्माननीय सूर्यकांतजी भोसले, अविनाशजी पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून अविरतपणे प्रयत्न करत आहेत की संभाजी ब्रिगेड या कोकणामध्ये वाढलं पाहिजे. कारण मुंबई परिसर, ठाणे परिसर आणि कोकण इकडं हे संघटन वाढलं कारण विदर्भ आणि मराठवाड्याचं संघटन आमचं आहे. परंतु या ठिकाणी जर वाढलं हे काही चाकरमान्य आहेत यांचं मन मान सगळं काही सुधरेल आणि एका विचार प्रवाहामध्ये येतील तर आपल्याकडे कुठेतरी बॅक टू द सोसायटी म्हणून ज्या ज्या खेड्यापाड्यातून आपण शिकून सवरून गेलेलो आहोत त्या खेड्यापाड्याचा विकास झाला पाहिजे म्हणून आपण विविध आघाड्यावर काम करतो. कामगार संघटना सुद्धा आपली आहे. मुंबईमध्ये आपली कामगार संघटना काम करते, कोल्हापूरला काम करते, नागपूरला काम करते आणि संभाजी ब्रिगेड केवळ आपलं महाराष्ट्र पुरतच नाही तर दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळीकडे मॅक्सिमम 1 ते 10 ते 12 राज्यामध्ये आपण काम करतो. त्यामुळं आज हे जे दौरा आपण आखलेला आहे धावता दौरा आखलेला आहे कारण परत मार्च पर्यंत वेगळ्या राज्यामध्ये कारण सातत्यानं आपल्याला एखादं काम करायचं असेल, एखादं मिशन काम करायचं असेल त्याला सातत्य पाहिजे. तुम्हाला सातत्य असेल, रोज तुम्ही वेगळ्या इन ऍक्शन मध्ये तुम्ही असाल तर ते काम टिकणार आहे.
त्यामुळे तुम्हाला जे काही मिशन 100चा प्रोग्राम देऊ, वेगवेगळे विषय आम्ही घेऊ. आज आम्ही आंदोलन घेतोय बॅलेट पेपरवरचं, कारण अनेक पक्ष घेत आहेत. आम्ही बघत असतो की काय पक्ष घेत आहेत त्यांच्या भूमिका, कारण आम्ही तर आक्रमकपणे आंदोलन घेणारी माणसं आहोत. आम्ही वाढ बघत नाही कोणाची, परंतु आम्ही ज्यावेळेस एखाद्या याच्यामध्ये लक्ष घालतो आणि घुसतो तिथं ते न्याय मिळवल्याशिवाय आम्ही थांबत नाही. कारण संभाजी ब्रिगेड मुद्द्याला मुद्दा आणि मुद्द्याला मुद्दा देणारा पक्ष आणि संघटना. जिथं मुद्द्याची वेळ येईल तिथं आमच्याकडे, कारण आपल्या पक्षामध्ये शिकलेले सवरलेले सगळ्या डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, वकील असतील, अशी सगळी मंडळी शिकली सवरलेली लोक आहेत आणि सोबतच शेतकरी, कष्टकरी, कामगारांची मुलं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, ज्यांना आपण वेगळ्या माध्यमातून उद्योग व्यवसायाकडे ओळखतो. त्यामुळं ही जी काही वेगळी पक्ष निर्माण झाली त्यांच्याकडे जे काही लोकांचा रोडा फुकट छाप झालेला आहे, त्या लोकांची मानसिकता बदलून त्यांना कशा पद्धतीने आपल्याला या प्रवाहात आणून त्यांना उपयुक्त मानसिकता करून त्यांचं कुटुंब, त्यांचं घर ते सुखी राहिलं पाहिजे. कारण माझा कष्टकरी कामगार असेल, कष्टकरी शेतकरी असेल, त्याची पत्नी असेल, त्यांना कुठेतरी सहजीवनाचा आनंद आला पाहिजे. कुटुंबाच्या भरण पोषणासाठी रात्रंदिवस राबणारी माझी महिला, त्या महिलेला कुठेतरी तो आनंद मिळाला पाहिजे आणि सुख शांती समाधान घरात आणलं पाहिजे. त्यामुळं या लोकांसाठी एक पर्याय म्हणून आपण वेगवेगळे माध्यम, ज्याला जी गरज आहे ते गरज पुरवण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न आपण करतो. कारण महापुरुषांचा वारसा आपण स्वीकारलेला आहे, लोकांना समृद्धीकडे आपण घेऊन जाण्याचं काम करतो. त्यामुळं आज जे तुम्ही लोक इथं जमलेले आहेत, मोठभर लोक असाल, पुढं मोठभर होतात ही अपेक्षा ठेवतो. मी संभाजी ब्रिगेडच्या आता एक घुसळून करत आहे, महाराष्ट्रावर फिरतोय आणि जिथं काम कमी व्हायला लागलं, अनेक कार्यकर्ते जिथाचित झालेले आहेत, झोपलेल्या अवस्थेत आहेत, काही झोपेचं सोंग करणारे आहेत, त्यांना या पद्धतीनं जागा करण्याचं काम. आणि जे झोपेचं सोंग करत असतात त्यांना बाजूला ठेवून काय झोपायला होतो आणि तिथे नवीन कार्यकर्ता की जो जागरूकपणे काम करेल त्याला संधी देण्याचं काम आम्ही आता करतोय. त्यामुळं माझा हा दौरा आहे आणि म्हणून आज या धावत्या दौऱ्यामध्ये आपली सर्वांची भेट झाली. अतिशय रत्नागिरी जिल्ह्याची बऱ्याच दिवसानंतर माझ्या रूटला येणं झालं, त्यामुळे आपली सर्वांची भेट झाली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपण जितके लोक आहात तितके वाढत जात आणि संघटन बांधाल ही अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद अखरे साहेब. महापुरुषांचा वारसा घेऊन आपण पक्ष संघटन करत समाजापर्यंत पोहोचत आहात आणि आपल्या दौऱ्याने या ठिकाणी खरोखर जिल्हाध्यक्ष यांना स्फूर्ती मिळेल. कारण आपण काम कसं करावं हे झडप करावं याचा आपण काही डोस दिलेले आहे. सादिक भाई पण त्या व्यक्तिमत्वातले आहे, ते जानतात कि क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए, क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए और बेधड़क की मौत से भी लड़ने वाला चाहिए, बेधड़क की मौत से भी लढणे वाला चाहिए. आणि अशी लढाऊ वृत्तीचे सादिक भाई काझी हे नक्कीच तुमचे जे ध्येय धोरणं आहेत ती पूर्ण करण्यास समर्थ ठरतील. जरी त्याने सांगितलं असलं की मी पत्ते ओपन केलेले नाही, पण काही ठिकाणी त्यांनी सर्वे करून तालुकाध्यक्षांची निवड केलेली आहे. खेड तालुकाध्यक्ष म्हणून पवन सुरेश जाधव यांची त्यांनी नियुक्ती केलेली आहे. मी अखरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी त्यानंतर दापोली तालुकाध्यक्ष म्हणून निलेश पांडुरंग अमळसकर यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचं अभिनंदन. त्यांना या ठिकाणी साहेब नियुक्तीपत्र देत आहेत ते त्यांनी स्वीकारलं.
जिल्हा कामगार विभागामध्ये नाना पवार यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांचंही या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येत आहे त्यांना आणि त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर महिला खेड तालुका म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. या ठिकाणी साहेबांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येत आहे, ते त्यांनी स्वीकारावं. प्रियांका मॅडम सर्वांना जय श्रीराम. या ठिकाणी आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी लवेल या ठिकाणी समाधान नावा या ठिकाणी हॉटेलला समाजी पेठचा एक साहेबांची धावती भेट रत्नागिरीला होती. तरी आम्ही साहेबांना विनंती केली की या ठिकाणी आम्हाला एक काही 2 तास आम्हाला तुमचा वेळ पाहिजे होता. त्यासाठी आम्ही थोडक्यात साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी थोडक्यात छोट्याशा कार्यक्रमाचं मी नियोजन केलं होतं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आमचे आधारस्तंभ आमचे सालिकबाई काजी यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती आणि हा दुसरा कार्यक्रम आहे त्यांचा. मोठ्या प्रमाणात जेव्हा सालिकबाईंची नियुक्ती झाली होती तेव्हा मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित होती आणि आज फक्त साहेबांची एक भेट घेण्यासाठी काय आमची मोजकेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्या हस्ते बंद असं जाहीर करतो.